माय कोल्ड हार्टेड बॉस भाग 44. ऑफिस कॅबिनमध्ये अजूनही तीच शांतता होती. वाणी फायली उघडून बोलत असते, पण रुद्रचे लक्ष अजूनही तिच्याकडेच होतं. वाणी प्रोफेशनल टोनमध्ये, सर 11 वाजता ओरियन प्रोजेक्टचं क्लायंट मीटिंग आहे. प्रेझेंटेशन मी फायनल केलंय. आपण एकदा रिव्ह्यू करू शकतो. रुद्र थोडं हसत स्वतःला सावरत, नक्की, पण आधी कॉफी घे ना. तो दुसरा मग तिच्याकडे पुढे सरकवतो. वाणी थोडी गोंधळते, कारण सरांनी असं कधी केलं नव्हतं. वाणी, नाही सर, थँक्यू, मी नंतर घेते. रुद्र इन्सिस्ट करतो, मी आजची सकाळ काहीतरी वेगळी आहे. वाणी हलकं स्मित करत मग घेते. तिच्या बोटांनी मग घेताना रुद्रच्या हाताला स्पर्श होतो. क्षणभर दोघे स्तब्ध होतात. वाणी थोडी लाजत, सर प्रेझेंटेशन बद्दल बोलू का? रुद्र मृदू आवाजात, बोल ना, मी ऐकतोय. पण त्याच्या नजरा अजूनही तिच्यावरून हटत नाहीत. वाणी स्लाइड्स उघडते, पण शब्द थोडे अडखळतात. वाणी, क्लायंटला आपण 3 प्रपोजल ऑप्शन्स दाखवणार आहोत. पहिला, डिझाईन सेंट्रिक अप्रोच. दुसरा, फंक्शनल. ती बोलत असते, पण तिच्या लक्षात येतं की सर तिचं ऐकत नाहीत, फक्त पाहत होते. वाणी थोडं हसत, पण आतून धडधडत, सर काही प्रॉब्लेम आहे का? रुद्र थोडं भानावर येत, नाही, काही नाही, फक्त थोडा थांबतो. फक्त कधीकधी कामाच्या गोष्टी मधूनही काही मोमेंट्स खास वाटतात. आज तसं वाटतंय. वाणी त्याच्याकडे पाहते, डोळ्यांत थोडं कौतुक, थोडं संकोच, दोघांमध्ये एक शांत नजरांचा संवाद. त्या क्षणी ऑफिसचा गोंगाट, आवाज सगळं थांबतं. दरवाजावर टकटक होते. सारा आत डोकावते. सारा, माफ करा सर, मी डिस्टर्ब केलं का? वाणी पटकन स्क्रीनकडे वळते. रुद्र सावरत, नाही सारा, कम इन. सारा आत येते, हातात एक फाईल आणि नेहमीप्रमाणे थोडं खोडकर स्मित करत, सारा, सर ही HR कडून सिग्नेचरसाठी आली आहे. अर्जंट सांगितलंय. रुद्र, ठीक आहे, दे इथे. तो सिग्नेचर करतो. सारा थोडं हसत, थँक्स सर. आणि वाणी, तू अजून इथेच आहेस ना? कॉफी ब्रेक विसरलीस का? वाणी डोळे फिरवत, सारा प्लीज, प्रेझेंटेशन चालू आहे. सारा हळू आवाजात, खोडकर, ठीक आहे, पण ब्लश कंट्रोल कर, नाहीतर सरांना कळेल. ती खिदळत बाहेर जाते. रुद्र हलको असतो. वाणी थोडं ओशाळते. वाणी थोडं हसत, सारा खरंच एक दिवस माझं करिअर रोमॅन्टिक कॉमेडीमध्ये नेईल. वाणी थोडं ओशाळत, सारा बस झाला, आता जा ना, काम कर. सारा खिदळत, ओके मॅडम, पण तू ब्लश करतेस हे मी पाहिलंय. ती खिदळून हसत बाहेर जाते. दार बंद होतं. वाणी हलकं डोळे वर करते. रुद्र शांत असतो. वाणी लगेच फाईल्सकडे वळते. वाणी थोडं हसत, ही सारा ना एक दिवस मला खरोखरच वेडी करेल. रुद्र हलकं स्मित हास्य करतं. तिचं हसणं कंटिजियस आहे. तू पण हसलीस की सगळं ऑफिस उजळतं. वाणी आणि रुद्र प्रेझेंटेशन फायनलाइज करत होते. फाईल्स टेबलावर पसरलेल्या होत्या. दोघं थोड्या कॅज्युअल पण प्रोफेशनल टोनमध्ये बोलत असतात. रुद्र, या समरी स्लाइड्स वर थोडा डाटा अपडेट करूया, बाकी सगळं परफेक्ट आहे. वाणी, ठीक आहे सर, मी लगेच एडिट करते. वाणी काही बोलत नाही, फक्त कामाकडे वळते. वातावरण परत शांत होतं. तेवढ्यात दरवाजा विदाऊट नॉक उघडतं. एक उंच, थोडा थकलेला पण आकर्षक व्यक्ती आत येतो. ग्रे शर्ट, हलकं बियर्ड, हातात लॅपटॉप बॅग. रुद्र आश्चर्याने, आरव, तू इथे कसा? आरव हसत, सरप्राईज, सिटीमध्ये मीटिंग होती म्हणून आय थॉट आय ड्रॉप बाय. वाणीवर बघते आणि क्षणभर थबकते. चेहऱ्यावर धक्का, डोळ्यांत आठवण. वाणी मनात, हा इथे कसा? रुद्र आनंदाने, कम इन मॅन, मीट माय टीम लीड. वाणी, ती ओरियन प्रोजेक्ट हँडल करते. वाणी थोडं सावरत उभी राहते. वाणी प्रोफेशनल असत, गुड मॉर्निंग मिस्टर कपूर. आरव थोडं पाहत, हलकं स्मित करत, गुड मॉर्निंग. आपण आधी भेटलो आहोत का? वाणी थोडं नर्वस हसत, कदाचित ग्रोसरी शॉपमध्ये काही महिन्यांपूर्वी. रुद्र थोडं आश्चर्याने दोघांकडे पाहतो. आरव आठवत, हलकं हसत, हो, आता आठवलं, तुम्ही आणि तुमची मैत्रीण
काय नाव होतं तिचं? वाणी हलका आवाजात. रिया. आरव. रिया? नाही, टेप रेकॉर्डर. आणि थोडं हसतो. त्या दिवशी माझं तिच्याशी थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि मी तिला रागात टेप रेकॉर्डर म्हणलो होतो, कारण ती सतत सगळ्यांचं जस्टिफिकेशन देत होती. रुद्र हलकं हसतो. रुद्र. इंटरेस्टिंग निकनेम. आणि तुम्ही दोघं त्यावेळी शॉपिंग बॅग सांभाळताना किती कन्फ्यूज झालात, आठवतंय का? वाणी थोडं लाजून स्मित करत. हो, मी चुकून त्यांची बिल स्लिप माझ्याकडे घेतली होती. आरव हसत. एक्झॅक्टली. आणि मग मी तुम्हाला परत दिली. त्या दिवशीच वाटलं होतं तुम्ही फार क्लॅम आहात आणि ती टेप रेकॉर्डर सारखी चालूच होती. वाणी काही बोलत नाही, फक्त थोडं स्मित करते. तिच्या नजरेत हलकं ऑकवर्डनेस आणि रुद्रच्या चेहऱ्यावर क्युरिसिटी होती. रुद्र. वाव, जग किती छोटं आहे ना. आता तुम्ही दोघं क्लायंट्स आणि लीड म्हणून भेटलात. परफेक्ट कॉइन्सिडन्स. आरव आणि वाणी हलकं असतात, पण वाणीच्या डोळ्यात एक हलका गोंधळ दिसतो, जणू त्या जुन्या भेटीत काही अनकथित राहिलेलं होतं. पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.